तिथे पाठवा. एक्स्ट्रा प्लेयर हवाय. मोबाईल चार्जिंग. चला सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. अक्षय पवार आणि त्याच्या साथीनं आशिष मेहर. पवार दी पावर, केहर दी मेहर. चला एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट इथे करण्यात आली आहे. विरार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. जर का VPL मध्ये पार्टिसिपेट करणारा कोणताही खेळाडू म्हणजे तो आयकॉन असेल किंवा अजून कोण असेल, तो जर का एकही मॅच इथे खेळला नाही तर वर्षभर तो त्या स्वतःच्या संघात सुद्धा खेळू शकत नाहीये. ही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट विरार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे, अशी आयोजन कमिटीच्या वतीने आम्हाला सांगण्यात आले. प्रत्येक विकेटला 500 रुपये आणि हॅट्रिकला 1000 रुपयाचं बक्षीस. हॅट्रिकला 2000 आहे. एक विकेट ली आहे, 500 लागू आहेत. येस, गोलंदाजाला. ठीक आहे, आदित्यसाठी हे बक्षीस लागवण्यात आलं. तर आदित्यने पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन 500 रुपये कमावलेत. नेक्स्ट. ओ वेगवान चेंडू, क्या बात आहे. शानदार गोलंदाजी. ती तळप दिसते चेंडूरमध्ये. कोणत्याही प्रकारचा कंट्रोल हा फलंदाजाचा बसू देत नाहीये त्या चेंडूवरती, कारण गोलंदाजाचा स्वतःवरचा कंट्रोल खूप चांगला आहे. हे आतापर्यंत दिसून आलंय. VPL आपण बघत आहात. पर्व दुसरं डाऊन दी ग्राउंड. खूप चांगला फटका, अडवला गेलाय चेंडू. फेकी करेपर्यंत सिंगल येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. अंकितच्या नेतृत्वाखाली परब ब्रदर्स हा संघ खेळतोय. पहिलं षटक, शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी. लास्ट बॉल. वेलकम इक्बाल. यस, पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धाबा धावफलकावरती आहेत. 4 रन्स MCC या संघाचे. काय रिव्ह्यू घेतलाय गंभीर? मग चला फिल्डिंग लावा. प्लेअर चेंज. पहिलं षटक संपलं. 4 धाबा धावफलकावरती आहेत आणि 4 षटकांच्या 4 धावांनंतर आता दुसऱ्या षटकाची होती सुरुवात. अनिकेत पारवे गोलंदाजी मार्कवरती येतात. अनिकेत पारावे म्हणूयात. जितका फेमस अनिकेत पारावे आहे तितका फेमस दुसरा कोणी नाही ॲज अ ऑलराऊंडर.
चला 2 षटकं इथे जवळजवळ संपलेली आहेत की एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे, वाईड आहे आणि त्यामुळे एक बॉल बाकी आहे. बॉल द्या. बारा धाबा धावपल करते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत पाराबे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. ओ चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, दोघांनी मिळून इथं फिल्डिंग केली आहे आणि चेंडू वाढलाय. तोपर्यंत एकदा सुद्धा धावून कंप्लीट केली जाते. 2 षटकं संपलीत. 13 वरती धावपलक घेऊन थांबलंय. तेरा धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 महत्वपूर्ण विकेट, त्यामध्ये आशिष बाद झाला आणि यश सुद्धा बाद झालाय. आता उर्वरित 2 षटकं. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडूची फेकी फास्ट, व्हेरी फास्ट अँड व्हेरी क्लोज. अंकित गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेला अतिशय चांगला फटका, शानदार स्ट्रोक, फुल टॉस आहे, त्याला दिली दिशा. दिशा नव्हे, ही तर दशा झाली आहे, कारण चौकार येतोय. एका चेंडूच्या मोबदल्यात 4 धावा. मागे खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु चेंडू होतोय फरार. सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. लगातार चौकारांची आतिषबाजी होतीये आणि चौकारांची आतिषबाजी झाल्या कारणाने धावा जर आपण पाहिल्या तर वेगाने धावपलकावरती वाढत असताना दिसतात. यावरचा चेंडू वेगवान होता अंकितचा, त्याला सुद्धा दिशा देण्याचा प्रयत्न. लेग बाय चेरपण एक धाव येते, सिंगल मिळेल. सिंगल मिळाल्या कारणाने धावपलकाची 23 वरती धावपलक जाऊन पोहोचले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2-3 अजून बाउंड्री झाली, मॅच चांगली बनेल आणि चांगली मॅच बनणं हे गरजेचं, नाही तर आम्हाला मजा कुठे येणार आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, विनय बाद. चला नवीन फलंदाज राज आलाय. हो राज ऑन साइडला, काय जबरदस्त फटकाय, फुलटॉस बॉल, त्याला दाखवली आहे दिशा आणि दिशेच्या स्वरूपाने येत आहे 4 धावांची ही होणारी दशा. चौकार किती झालेत? 27. आतापर्यंत 3 चौकार या षटकामध्ये आले. तिसरं षटक संपलंय, शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. शानदार स्ट्रोक इन टू द गॅप. राजने पूर्णपणे कंट्रोल मध्ये हा फटका खेळलाय आणि त्यानंतर चौकार सुद्धा लगावलाय. शेवटचं अंतिम षटक, यानंतर होणारा टॉस सुद्धा केला जाईल. जितेश नेक्स्ट मॅचचा, जितेश परब नेक्स्ट मॅच. विघ्नेश फायटर्स आणि माऊली ब्रदर्स. माऊली ब्रदर्स आणि विघ्नेश फायटर्स दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचंय. सागर गोलंदाजी मार्क वरती षटक हाताळण्यासाठी आलाय. बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होतीये. नो बॉल, नो बॉल. वेळीच गंभीर पाटील याने या नो बॉलने पॅनलाइज केलंय. 9+1 अशा 2 धावा आणि या बक्षीस रूपाने मिळालेल्या धावा आहेत असं म्हणावं लागेल. गोलंदाज बदलला आणि दिशा सुद्धा बदलली. चेंडू जातोय सीमारेखा पार.
राजच्या बॅट मधून येतोय अजून एक दणदणीत खणखणीत लाजवाब शानदार बहारदार चौकार. चौकार आला. थँक्यू डीजे. रोहनच्या हातामध्ये चेंडू दिला आणि त्यानंतर मात्र 33 वरती धावफलक जाऊन पोहोचले. कुणालाही वाटलं नव्हतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर इतका मोठा उद्रेक धावांचा होईल वाटलं नव्हतं. आता मात्र होतोय. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. म्हणजे मागील 7 चेंडूमध्ये ज्या धावा आल्यात त्या तब्बल 20 आहेत. हो फुलटॉस चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल होता आणि या फुलटॉस बॉलवरती फक्त एक धाव येते. हे सुद्धा एक इन्व्हिटेशन होतं मोठ्या फटक्यासाठी चौकारासाठी. स्वीकार नाही करता आला. कधी कधी म्हणतात ना आमंत्रण येतं पण जात नाही कोण. काही ना वेळ नसतो परंतु काही मुद्दाम जात नाहीत. आता ती कॅटेगरी तुमची ओळखावी लागेल. रावचित धावचित कोण बाद. तू का मी का तू. फलंदाज राजला मैदान सोडावं लागतंय. क्रॉस झालं ते म्हणून राजला मैदान सोडावं लागतंय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या दिशेने आलाय. विकेट आली. हा नाना म्हणता ओ चेंडू हवेमध्ये बॅक टू बॅक दुसरी विकेट. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा आहेत 35. 35. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. वंशने लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार मारले तर 500 रुपये भाऊ म्हात्रे यांच्याकडून. ओहो भाऊ म्हात्रेने 500 काय लावले. वाईट काय आला. आणि जीत कडून 100 रुपयाचं सुद्धा बक्षीस आहे. वंशवरती संपूर्ण माहोल फिदा आहे परंतु वंश काय त्या स्वभावाला साजेसा खेळ करेल का. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. उम्मीद मत रखना दोस्त. कभी कभार ज्यादा उम्मीद करने से थैंक यू डीजे. सफलता हाथ नहीं लगती. जर का एमसीसी या सामन्यामध्ये परब ब्रदर्स समोर जिंकली तर 500 रुपयाचं बक्षीस सुजित केसरी यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. परब ब्रदरच्या आगे जर का एमसीसी जिंकली तर सुजित केसरी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. इक्बाल भाईंच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. एक जुने जाणते क्रिकेटर. चला टॉस का बॉस खाली करा. संदीप सँडी आणि सगळे खेळाडू चला उठा. संग्राम काय यार. सिद्धेश राऊत आणि हरेश कदम 2 कर्णधार. खेळाडूंना विनंती आहे खेळाडूंनी मंचावरती बसायचं नाहीये. जे आजच्या दिवसामध्ये खेळणारे खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती आहे आपण खाली बसायचंय. बघा नाहीतर इथं पॅनल्टीसाठी समोरची टीम धावून येते.
चला संग्राम आणि विघ्नेश ही जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. 500 रुपयाचं बक्षीस सुजित केसरी यांच्या माध्यमातून आहे. परब ब्रदर्सला हरवून जर का MCC जिंकली तर, आणि 500 रुपये भाऊ मात्रे सुद्धा देणार आहेत. 500 रुपये जिंकण्यासाठी आहेत की अजून काही वेगळी गोष्ट आहे, हा सुद्धा एक प्रश्न मनात उभा राहतो. असो, ओपनिंग पेअर मैदानाच्या दिशेने आली आहे. राज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पाठलाग करायचा आहे. 41 धावांचा 41 इज द टार्गेट. अडवलाय चेंडू आणि चेंडूला मात्र एका धाब्यासाठी खेळून काढले. सिंगल धाब येते. एका धाबाने धावफलकाची सुरुवात. सिंगल. डाउन द ग्राउंड. हो, खराब फील्डिंग. क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू सी मारेगा पार. चौकार. द्यायचा जेवढा त्रास अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर. थँक्यू डीजे. आमचा डीजे वाला पण सांगतोय विघ्नेश एकटा बस, संग्राम बस, पण समोर राज आहे. त्या राजने सुरुवातीचे 2 चेंडू आपल्या कंट्रोलमध्ये हाताळले. डॉट आला, सिंगल आला आणि त्यानंतर आता 4थ्या चेंडूवरती राजचा हा चेंडू. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. हातामधून चेंडू निसटला. ना मुन्ना ना एक्का ना दुक्का ना चौका, बस ओनली डॉट. शेवटचे 2 बॉल बाकी. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं जात आहे का, तर येस, इट्स अ नो बॉल. नो +1. या 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतील. 7 वरती धावफलक जाऊन पोहोचले. परब ब्रदर्स यावेळेला धावफलकाचा पाठलाग करते. संग्राम आणि विघ्नेश. राजचा पुढील चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली अक्षय पवारच्या माध्यमातून. MCC हा संघ यावेळेला धावांचा बचाव करतो. 41. यानंतरचा येणारा गोलंदाज जर का हॅट्रिक गेल तर सुजित केसरी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अक्षय पवार, करण पाटील, गौतम पाटील हे त्रिकूट होतं. मला जयसाईच्या वेळेला संघाचा असा चेहरा समोर येतो त्यावेळेला हे तिन्ही खेळाडू समोर असे दिसतात, कारण या तिन्ही खेळाडूंचा जो काही करंट आहे खेळण्याची पद्धत आहे, झुंजारू पद्धत आहे, ती खरोखरच बघण्यासारखी असते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती परब ब्रदर्स. नेक्स्ट बॉलरला हॅट्रिक साठी सदानंद पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल सदादा आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश फायटर. काय घेतलंय विघ्नेश फायटर? रितेशला सांगितलं त्याने, असे बोलतात. बॉलिंग घेतली ना?
चला पहिलं दुसरं षटक स्वप्नील सर काय नो बॉल यस इट्स नो बॉल. विघ्नेश आणि संग्राम अजूनही मैदानात आहे. वेगवान चेंडू लॉफ्ट केलंय परंतु विघ्नेशला जीवनदान मिळतंय. नो बॉल आहे तो फ्री हिट आहे. VPL सीझन 2 ची ही खासियत आहे आणि मुख्य आकर्षण आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट आफ्टर दॅट नो बॉल. एक धाव मात्र मिळेल नाही. इथे एकही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. डॉट बॉल. ड्राईव्ह केलं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. राजने चेंडूला वेगानं फेकलं. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. तोपर्यंत एक धाव. एका धावेसाठीचा संघर्ष चालू आहे. धावफलकाची धावा किती आहेत 13. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 4. 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. बघूयात काय घडतंय. हो क्या बात आहे. चांगला कंट्रोल स्वप्नीलचा बघायला मिळतोय बघा. बॅकअप हँड टाकण्याचा प्रयत्न आणि बॅकअप द हँड टाकत असताना गती कमी नाही होत आहे. नो लाईनच्या पुढे चेंडू पडतोय आणि त्यानंतर ड्राईव्ह केल्यानंतर एक धाव धावून कंप्लीट केली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू स्वप्नीलचा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. क्या बात आहे नेबिल. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 14. बिनबाद परब ब्रदर्स. चला जर का लगातार 3 डॉट जर आशिषने हाताळले तर 500 रुपयाचं बक्षीस भावेश मेहर यांच्याकडून लागवण्यात आले. भावेश घरत यांच्याकडून माफ करा. रिव्हर्स आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. साधारण फिल्डिंग बघायला मिळाली आणि त्याचं 18 18 थँक्यू तुझे 18 झाल्यात. 18 पहिल्या चेंडूवरती हरकत बघायला मिळाली चेंडूवरती आणि त्या हरकतीमध्ये बरकत झाली 4 धावांची. कारण क्षेत्ररक्षक तिथे झाला हतबळ. क्लीन बोल्ड. इथे डॉट मागितला होता. विकेट आली आहे. संग्राम बाद. येस अंकित आलाय आणि अंकित साठी बक्षीस सुद्धा आहे. अंकितने लगातार 3 चौकार मारले तर 500 रुपये किरण राठोड यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. किरण राठोड यांच्याकडून अंकितसाठी 500 रुपयाचं बक्षीस. आता टाळ्या तर किरणने वाजवल्यात. बघूयात अंकित कितपत चार्ज होतोय. परंतु चांगली गोलंदाजी. आशिष मेहर सोपं नाही राहणार. मेहर नाही हा कहर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू फेस करत असताना पाठवलंय सीमा रेखा पार. चौकार. दोन चौकार आलेत आतापर्यंतच्या 3 चेंडूवरती. धावफलकाची धावा 22. बघा ज्या वेळेला पहिली इनिंग चालू होती तेव्हा सुद्धा तिथंच टर्न झाली होती. अखेरकार सिंगलने स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. एका धाव्याने धावफलक पुढे जात आहे. जाऊन पोहोचते 23 वरती. 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक. आशिष मेहरचं हे षटक. 23 म्हणजे अजूनही 18 धाब्यांची गरज आहे. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये या 2 चेंडूमध्ये एखादा तरी चौकार येणं गरजेचं. हो चौकार अपेक्षित होता. विघ्नेशने तो चौकार लगावलाय. आता 14ची गरज आहे. 7 मध्ये 14. प्रत्येक चेंडू गणिक 2 धावा. षटका गणिक 12 धावा. बघूयात काय घडतंय.
थँक्यू डीजे. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्या, 3 चौकार लगावले गेले. जिथून मागील पहिली इनिंग टर्न झाली होती तिथूनच दुसरी इनिंग सुद्धा टर्न होते. अडवण्याचा प्रयत्न, ओ प्रयत्न चांगले, परंतु चेंडू होतोय फरार, सीमारेखा पार, वर्षा जवळून चौकार. तर 6 चेंडूने आता 10 धाब्यांची गरज. नेव्हिलच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. एक असा गोलंदाज जो या इक्वेशन साठी योग्य आहे, परंतु सर्कल असल्या कारणानं थोडस डिफिकल्ट सुद्धा आहे. बघूयात काय घडतंय. हो आणि पहिला चेंडूवरती अंकित बाद होतोय. मोठा हादरा. असले सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब. थँक्यू. बघा किती वेगाने चेंडू निघून गेला. विकेट आल्याने आदित्य नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. एक बॉल झालाय. बॉल पाहिजे. बाबूने जर का मॅच जिंकवली तर श्री साई या संघाकडून 1000 रुपयाचं बक्षीस, प्रत्येक चौकाराला 500 रुपये सुयोग जाधव यांच्याकडून लगावण्यात आले. नेव्हिल समोर आहे. डिफिकल्ट टास्क आहे. नेव्हिलकडे थोडा एक्सपिरियन्स आहे आणि चांगला कंट्रोल आहे, चांगले पेशन्स आहेत त्याच्याकडे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चेंडू हातामध्ये विसावलेला नाहीये आणि त्यामुळे ते एकदा कंप्लीट झाले. चेंडू आता हातामध्ये नाही थांबत आहे. विकेट किपर असताना सुद्धा नाही थांबत. हे दुसऱ्यांदा असं झालं, तिसऱ्यांदा झालं. आता नेव्हिलला याच्यावरतीच काम करायचंय, परंतु एक्सपिरियन्स प्लेयर आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्सला युटिलाइज करतात. अनुभवाचा खूप चांगला वापर करतात. विघ्नेश, काय आलेलं विघ्न हरेल का? बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग वंशची. वंश चपळाईने, ओ ये गलत एंड पर थ्रो गया. काय बघितलं जाते? हो हो हो, रिव्ह्यूचा टायमिंग अगदी बेस्ट आहे. आता सगळेजण रेस्ट करतात. आता मॅच कोणासाठी कशी फिरतीये हे मात्र आपण बघणार आहोत. धावपलके धावा 32 आहेत. इथून अजूनही 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
भाऊ निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. सुशांत आणि गंभीर चर्चा करतात. बघा आजपर्यंत सुशांतला कोणी इतक्या बारीक नजरेने आणि इतका टक लावून बघितलेलं नसेल तितके हे सर्व खेळाडू बघतायत. ही सुद्धा एक आश्चर्यचकित करणारी बाब. आमचं सुद्धा भाग्य तसंच आहे. थर्ड अंपायर आल्यानंतर आमच्याकडे भरपूर सारे जण इकडे बघतात स्टेजवरती. फलंदाज धाकधूक वाढली आहे. टेन्शन विघ्नेशचं आहे. फलंदाज बाद. कोण बाद होईल? स्ट्राइक वाला बाद. मग तिकडे थांबायला लागेल विघ्नेशला नॉन स्ट्राइकला. विघ्नेश नॉन स्ट्राइकला थांबतील. विघ्नेश नॉन स्ट्राइकला थांबतील. स्ट्राइक एंडला फलंदाज बाद झाला होता. त्याने लवकर बॅट सोडली होती आणि नवीन फलंदाज सौरभ नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. बघा क्रुशल मुवमेंट आहे या मॅचची. 3-8 3 मध्ये 8 पडली आहे मोठी गाठ. सोडवावी लागणार आहे. किरण राठोड खूप नाराज आहेत ज्यावेळेला अंकितची विकेट आली कारण त्याने खूप मोठं बक्षीस लगावलं होतं. तुर्तास यावेळेला सौरभ समोर आहे. बघूयात काय करते नेव्हिल. चेंडूला मागे काढण्याचा प्रयत्न. धावचीची ही सुद्धा संधी. मिस. आशिष मेहरने चेंडूला फेकलं आणि तोपर्यंत सिंगल धाव येते आता 2 मध्ये 7. इंटरेस्टिंग मोड आहे. विघ्नेश असा खेळाडू आहे तो 2 चौकार मारू शकतो. विघ्नेश 2 चौकार मारू शकतो आणि त्याच्या 2 चौकार मारण्यासाठी ओमकार खास नाचण्यासाठी आलाय. ओ आणि हा षटकार. फलंदाज बाद. विघ्नेश डिपार्ट्स. चला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मोरेगावचा केतन म्हात्रे. अनिकेत पारवे. एक चेंडू आणि 7 धावांची गरज आणि मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला MCC न आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय परब ब्रदर्स. तांबडी चमकते उन्हात लाखा 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 तांबडी चमकते उन्हात लाखा 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 तांबडी चमकते उन्हात लाखा 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 तांबडी चमकते उन्हात लाखा 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 तांबडी ही चमकते लाखा लाखा आधीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मिठ कडक चेहऱ्यावरती पणे चक्काचक आवाजात वजनी बोलले ते नासात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्काने जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगात जे पण काही दिलेले देवानं मिरव. चला दोन्ही संघ लगेच मैदानात दाखल व्हा. दोघांनी मैदानात दाखल व्हायचं. जास्त वेळ घेऊ नका. अनिल बेनबन्सी लवकरात लवकर स्टेजवरती यायचंय. नेव्हिल मॅन ऑफ द मॅच.